म्हणजे सर्वसाधारण पालखीला जाणं म्हणजे काय आहे, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 365 दिवस, वर्षाच्या 365 दिवसामध्ये धार्मिक कार्यासाठी किंवा देवतेसाठी, तुमच्या इष्ट देवतेसाठी किंवा तुम्ही ज्याची पूजन करता त्याच्यासाठी किती वेळ देता हे मला माहीत. पण हा जो पिरियड असतो पालखीला जाण्याचा पिरियड, त्या पिरियडमध्ये तुम्ही ज्यांची प्रति तुमची आस्था आहे, श्रद्धा आहे, तुम्ही ज्यांचं भजन करता, म्हणजे तुम्ही ज्याचं पूजन करता, त्याच्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ मिळतो. ते 7 ते 8 दिवस किंवा 15 दिवस जे काय असेल ते. आणि त्यासाठी तुम्ही तुमचं बाकीचं काम सोडून त्या पालखीमध्ये जो तुमचं देवाशी 1 to 1 होत असतं ना, त्याच्यासाठी पालखीत जायचं असतं. लोकसेवेच्या कारणी देऊन जन्म हा दान, झाले मुखास लागून पावन तुळशीचे पान. म्हणजे ज्या वर्षी पालखी सुरू केली त्या वर्षी आम्ही म्हणजे मनात भावना भरपूर होती, श्रद्धा भरपूर होती आणि जायचा हा निश्चय पक्का केला. जायचं म्हणजे जायचं. आणि त्या काळात जरा काही गोष्टींची अडचण होती, पैशाची म्हणा काय आणि त्या टायमाला आम्ही निघायचं म्हणजे निघलो आणि इथेच घाटाच्या वर गेलो आम्ही. आणि माझा मित्र होता प्रकाश म्हणून, सगळा तो पैशाचा व्यवहार तो सांभाळायचा आणि मी पालखीत पोरांकडे लक्ष देत होतो, येणं जाणं. आणि मध्येच भेटलो की तो म्हटला आपल्याकडे पैसे, तर मी प्रकाशला म्हटलं, प्रकाश मी माझा एक मित्र आहे स्टॅनली म्हणून, त्याला मी फोन करतो. आणि मी काय कामानिमित्त ते विसरून गेलो की मी त्याला फोन करायचं विसरून गेलो. आणि अर्ध्या तासाने तीच व्यक्ती माझ्या सामने आली. अजय माझ्या डोळ्याबरोबर येतात. म्हणजे तीच व्यक्ती आली. आम्ही 42 जण होतो. सगळ्यांना त्यांनी थंडा पाडला आणि जाताना माझ्या हाताचा पैशाचा बंडल दिला. एकदम हकीकत आहे, एकदम काय वाटलं तेव्हा तुम्हाला? मन भरून आले तुम्ही. आता हे माझं मन म्हणजे हकीकत सांगतो, मन भरून आलंय. मग तेव्हापासून मी निश्चय केला, किती अडचणी किती संकट येऊ, जोपर्यंत आपल्या रक्तात लास्ट थेंब आहे तोपर्यंत पालखी कधी सोडणार नाही. आता जगेल आनंद माझा, 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 आनंद माझा, आता जगेल आनंद माझा.